नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, तुम्हा सर्वांचे आपल्या श्री स्वामी समर्थ या चॅनलमध्ये सहर्ष असे मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आज आपण मूळ परंपरेनुसार श्री गुरुचरित्राचे 3 दिवसीय पारायण कशा पद्धतीने करायचे याची संपूर्ण माहिती अगदी डिटेलमध्ये विधिवत आपण आपल्या आजच्या या व्हिडिओ थ्रू जाणून घेणार आहोत. त्यासाठी तुम्हाला आजचा हा संपूर्ण व्हिडिओ अगदी लास्टपर्यंत पाहावा लागेल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, मूळ परंपरेनुसार श्री गुरुचरित्राचे पारायण 7 दिवसांत करणे अतिशय श्रेष्ठ मानले जाते. परंतु वेळेअभावी किंवा इतर कारणांमुळे 7 दिवसीय पारायण शक्य नसल्यास श्रद्धा, भक्ती आणि नियमांचे पालन करून तुम्ही 3 दिवसीय श्री गुरुचरित्राचे पारायण करू शकता. पारायणासाठी योग्य दिवस याबद्दल बोलायचं झालं तर शुक्रवार, शनिवार, रविवार किंवा अमावस्या वगळून तुम्ही इतर कोणत्याही दिवशी 3 दिवसीय पारायणाला सुरुवात करू शकता. आता आपण पाहूयात पारायणाची वेळ. पहा, शक्यतो सकाळी लवकर स्नान करून पारायणास बसावे. सकाळी 5 वाजता पारायण सुरू करणे अतिशय उत्तम मानले जाते. गुरुचरित्राचे वाचन सकाळच्या वेळेतच पूर्ण करावे. दुपारी 12 ते 12:30 या वेळेत दत्तगुरूंचा भिक्षेचा काळ असतो, म्हणून या वेळेत गुरुचरित्र वाचू नये. संध्याकाळच्या वेळेस श्री गुरुचरित्राचे वाचन करू नये. सकाळच्या वेळेतच वाचन पूर्ण करून मोकळे व्हावे. पारायण पूर्ण होईपर्यंत मन, वाणी आणि आचरण शुद्ध आणि सात्विक पवित्र ठेवावे. आता आपण पाहूयात की कोणती पोथी वाचावी. पहा, महिलांनी दिंडोरी प्रणीत श्री गुरुचरित्र ही पोथी वाचावी आणि पुरुषांनी दिंडोरी पोथी किंवा मोठी गुरुचरित्र पोथीही वाचू शकता. आता आपण अध्याय विभागणीबद्दल बोलूया. तर पहा, तुमचे 3 दिवसांचे पारायण असेल तर यासाठी तुम्ही पहिल्या दिवशी अध्याय 1 ते 22 पर्यंतचे संपूर्ण वाचन करा. दुसऱ्या दिवशी तुम्ही 23 ते 33 याप्रमाणे संपूर्ण अध्याय वाचा. तिसऱ्या दिवशी तुम्ही 34 ते 53 या पद्धतीने सर्व अध्याय वाचा. तिसऱ्या दिवशी पारायण पूर्ण झाल्यानंतर त्याच दिवशी उद्यापन करावे. आता आपण पाहूयात की पूजा मांडणी कशा पद्धतीने करावी. तर पहा, श्री दत्तात्रय महाराजांचा फोटो किंवा मूर्ती ठेवावी. श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा फोटो ठेवावा. समई किंवा दिवा लावावा. फुले, अक्षता, गंध अर्पण करावा. पारायण सुरू झाल्यानंतर 3 दिवस पोथीची जागा बदलू नये, पोथी हलवू नये. वाचन मोठ्याने आणि स्पष्ट उच्चारात करावे. रोज वाचन सुरू करण्यापूर्वी श्री गणेश, कुलदैवत आणि श्री दत्तगुरूंना नमस्कार करावा. आता आपण पाहूयात की जेवणाचे नियम काय आहेत. म्हणजेच तुमचे हे जे 3 दिवसाचे गुरुचरित्र पारायण असेल तर या 3 दिवसाचे तुमचे जेवणाचे नियम. पहा, पारायण काळात सात्विक आहार घ्या. पालेभाज्या, फळे, दूध, तूप, साधे भोजन चालते. कांदा, लसूण, गरम मसाले, मांसाहार, मद्यपान टाळावे. कोणाच्या घरचे म्हणजेच अर्थात परान्न खाऊ नये. पाळावयाचे नियम आता आपण पाहूयात. तर पहा, देवाचे नामस्मरण सतत करावे. श्री गुरुदेव दत्त, दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा या नामाचा जप करावा. रोज स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत. खोटे बोलणे, वादविवाद, राग, निंदा टाळावी. शक्यतो मौन किंवा अल्पभाषी राहावे. जमिनीवर किंवा चटईवर झोपावे. गादीवर झोपू नये. पारायण काळात शक्यतो सात्विक वातावरण ठेवून ब्रह्मचर्य पालन करावे आणि मनोरंजन, व्यसन यांपासून दूर राहावे. आता आपण पाहूयात की पारायण पूर्ण झाल्यानंतर काय करावे किंवा कशा पद्धतीने उद्यापन विधी करावा. तर पहा, तुम्ही नैवेद्य दाखवावा. श्री दत्तांची आरती करावी. गुरुचरित्र पोथीची पूजा करावी. ब्राह्मणाला शिदा, दक्षिणा आणि वस्त्र द्यावे. आपल्या शक्तीनुसार अन्नदान किंवा गोरगरिबांना मदत करावी. आता आपण पाहूयात की महत्त्वाची सूचना काय आहे. तर महत्त्वाचा नियम हा की पारायण करताना अनुभव येणे आवश्यक नाही. श्रद्धा, भक्ती, नियम पालन आणि गुरुचरणी समर्पण हेच खरे पारायणाचे फळ आहे. श्री दत्तगुरू योग्य वेळी योग्य तेच देतात आणि योग्य वेळीच कृपा करतात, हे लक्षात ठेवा. पारायणामध्ये नियमांपेक्षा भाव, श्रद्धा, विश्वास आणि निष्ठा खूप मॅटर करते. चला तर मग तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये 3 दिवसीय गुरुचरित्र पारायणाची संपूर्ण माहिती अगदी डिटेलमध्ये मी सांगितली. तुम्हाला ती कशी वाटली नक्की सांगा. आणखी काही प्रश्न असतील तर तेही विचारा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.